मामांजी, दादासाहेब, 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 दादासाहेब काय होतं तुम्हाला? ओ दादासाहेब, दादासाहेब उठा ना. दादासाहेब, दादासाहेब घाबरू नका, मी आलीये ना, मी आलीये, मी तुम्हाला काय बी नाही होणार. ही आत्ताच कशाला तडमडल्या इथं? मला वाटलं होतं म्हातारं मरल, मला तमाशा कराय ऐकतच कारण घावत. या घरातली माणसं कृष्णीला हाकलून देतील, पण नाही. कसलं नशीब घेऊन आली ही कृष्णी कुणास ठाऊक. मामांजी, हावं मामांजी, काय झालं तुम्हाला? हावं, मी इथंच तर होती, मला तरी आवाज द्यायचा. दादासाहेब, मी तुम्हाला उठायला मदत करते. सावकाश उठा, उठा ना. कृष्णे, कृष्णे सर बाजूला, तू हात लावू नकस, त्यासनी नाही आवडत. मी बघती काय करायचं ती. अहो गोली मावशी, त्यांना आता माझा राग जरी येत असला तरी मी अवस्थेत त्यांना एकटं नाही सोडू शकत. तुम्ही जावा, जावा, पाणी घेऊन या. वय आणती. अहो बघता काय गोली मावशी, पाणी घेऊन या. दादासाहेब, मला माहिती तुम्हाला माझा राग येतो, पण मी आता या अवस्थेत तुम्हाला एकटं नाही सोडू शकत. हॅलो, हा हॅलो, डॉक्टर गांगुर्डे, मी विदा त्यांच्या घरातनं बोलतेय. हो, इथे इमर्जन्सी केस आहे, लवकर लवकर ॲम्ब्युलन्स पाठवा. हिनं समद्या पिलांची माती केली. ही म्हातारं वाटत मेलच पाहिजे. तुम्ही इथे थांबा, परमिशन आहे आतमध्ये. हो नर्स, नर्स माझं ऐकून तरी घ्या ना. लोकांच्या कुंडलीत शनी, राहू, केतू ही समद ग्रह येऊन बसते ती, आणि माझ्या कुंडलीत कृष्णी येऊन बसल्या. जायाचं नावच घेण्या झाल्या. हिचं काय करावं तीच कळना झालंय मला. प्रत्येक टायमाला मी काय तर नवीन डाव टाकाय जात्या आणि ही मध्येच येऊन समजा डाव फिसकट होत्या. आता त्या म्हाताऱ्याचं वय झालंय, मरतय तर मरून द्यायचं ना, त्याला वाचवायची काही गरज होती का? आता जर ती म्हातारं जिद्द राहिलं तर माझं तर काय खरंच नाही. एकतर मी त्याला मदत केलेली नाही म्हणल्यावर ती मला घरात ठेवतच नसते. बोले बोले, आता तुलाच काय तर करावं लागते. गुले, तू अशी काय बसलीस ग? काय गोंधळ बिंदळ घातलाच नाही ना? अगं गुले, गप का बसलीस? बोल की काहीतरी. रंजे, रंजे आपलं मामांजी. आता कसं सांगू तुम्हाला काय झालंय ती. मामांजी. अगं गुले, सांग ना, काय झालं मामांजीसनी? नगा हाक मारू त्यासनी, नगा हाक मारू. काय बी उपयोग होणार नाही हाका मारून. किती बी हाका मारल्या तरी ती हो देणार नाही. तर तुम्ही जर त्यासनी असं एकटं सोडून गेला नसता तर ही झालंच नसतं.
बस झाला तमाशा. पटकन काय झालं ते सांग. दादासाहेबांना तूच काही केलं नाहीयेस ना? अहो भाऊसाहेब, असं काय बोलताय तुम्ही? मी कशाला काय करीन त्याचनी? माझ्या वडिलांसारखं आहे तर ती. तुम्ही समधी गेल्यावर त्यांनी मला चहा मागितला होता म्हणून मी चहा करायला गेली आणि चहा करून घेऊन त्याचनी द्यायला आली तर इथं मामांची छातीत कळ येऊन पडलं होतं. मला तर त्याचनी बघून काही सुधारलंच नाही. काय कळनाच झालं होतं मला. म्हणून मी कृष्णीला फोन लावला तर कृष्णी म्हणली मी कारखान्यात आहे, माझ्याकडे येळ नाही. आणि तशी बी मी त्यांची कोण आहे तवा अशी म्हणली. मी तिच्या लय हातापाया पडली पर तरी बी तिचं मन नाही रेगाळलं. कृष्णाशी वागणं शक्यच नाही. दादासाहेब कुठे? हा, आणि त्यांची तब्येत कशी आहे ते सांगशील का आधी? वय की सांगते की रे राया. अरे कोणच मदतीला आलं नाही. मग मीच कसा तरी त्या हॉस्पिटलचा नंबर मिळविला आणि मग अँब्युलन्सला बोलवून घेतलं. आता ती अँब्युलन्स घेऊन गेली मामांजीसनी हॉस्पिटलात. इथं घरात कोण नव्हतं म्हणून मी घरात थांबली. मामांजींपेक्षा तुला घरात थांबणं जास्त महत्वाचं होतं का? हे असं असतंय बाय तुमचं. केलं तरी जोड्याचा मार आणि नाही केलं तरी जोड्याचा मार. आता आता मामांजींच्या बरोबर मी जर गेले असते माग घरात काय झालं असतं तर तिकडून मी तुम्ही मलाच दोष दिला असता म्हणून मी गेली नाही. आता कृष्णी जर आली असती मत्तीला तर मी गेली असती का नाही मामांजींच्या संग? पर ते आलेच नाही. काय बी खोटं बोलू नकोस गुले मावशी. कृष्णाने समजा ऐकलं असतं ना तर ती हातातली सगळी कामं सोडून इथं मदतीला पळत आली असती. हा म्हणजे मीच कुठे आहे का नाही? काय करायचं बाया? एकदा का कानफाट्या नाव पडलं का नाही की पडलंच की परत कोण सुधी की विश्वास ठेवत नाही. माझ्या कृष्णावरती पूर्ण विश्वास आहे. मी पैज लावून सांगतो कृष्ण असं वागणं शक्यच नाही. राया, ही भांडत बसायची वेळ नाही. आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दादासाहेबांकडे गेलं पाहिजे. चला लगेच. भाऊ, मला त्यांच्याकडे घेऊन चल. त्यांना काय कमी जास्त झालं तर मी जगू शकणार नाही र. आई आबांना काही होणार नाही. मी आहे ना. राहत चला. हा हा जावा जावा लवकर. त्यांची काळजी घ्या. लय मुश्किलीने मी मामांजीसने हॉस्पिटलात पोचवलंय. माझ्या तर डोळ्यामोरनं मामांजींचा चेहराच जाईना झालाय. देव करून त्यासनी लवकर बरं वाटो. मामांजीसनी जर काही झालं का नाही तर मी या कृष्णीला अजिबात माफ करत नसत्या. मॅडम दादासाहेब विधाते ते तिकडे आयसीयू मध्ये आहेत. इकडे. कृष्णा, काय झालं दादासाहेबांना? दादासाहेबांना अचानक. कृष्णा, आता रडून आणि वाईट वाटून काय उपयोग आहे का? मामांजी म्हणतात ना सुनांना घरात ठेवावं तेच खरंय. तू लवकर घरी आली असतीस तर मामांजींना आज दवाखान्यात आणायला एवढा उशीर झाला नसता. आणि मला माहिती असतं ना तू असं वागणार आहेस तर मी घरातनं बाहेरच गेले नसते. मला मान्य आहे मामांजी तुझा रागराग करायचे पण त्यांच्या अशा अवस्थेचा बदला घेशील असं वाटलं नव्हतं. नशीब ती गुली तरी घरात होती. अगं कृष्णा, गुलीचा फोन आला होता तेव्हा तू कारखान्यातून घरी आली असती तर बिघडलं असतं का? तुला माहित होतं ना आम्ही घरात कोण नाही म्हणून. मग कारखान्यात थांबणं दादासाहेबांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं होतं का? कामात स्वतःला जरूर झोकून द्यावं पण इतकंही नाही की इतर माणसाच्या आयुष्याची किंमतच राहणार नाही. घरच्या माणसांपेक्षा काम महत्वाचं नसतं कृष्णा. आम्हाला वाटलं होतं तुम्ही दोन्ही जबाबदाऱ्या नीट सांभाळाल. नाही, तुम्ही ना आमची निराशाच केली.
भाऊसाहेब मला खात्री आहे कृष्णानं जे काय केलं ते मुद्दाम केलं नसणार आहे. पण ही सगळं काय बोलताय तुम्ही? कशाबद्दल बोलताय? मी डॉक्टर पेशंट सिरियस आहे. चला चला बघूया. हा ऋतिक धर, घे अजून घे. आज घरात कोण नाही तवर मस्तपैकी पोटभर खाऊन घ्या. परत खायला मिळतंय नाही मिळतंय. का आपल्याला कोण उपाशी ठेवणार आहे? अगं तसं नाही. ती म्हातारी एकतर तिकडं हॉस्पिटलात सिरियस आहे. त्याचा काय नेम नाही कधी बी गचकल. त्याला जर काय झालं का नाही तर घरात कोण जेवण करणार आहे वितवा. आणि सुटकात चांगलं जेवण करत नाही ती. होय ही तसलं पिचपिचीत पिठलं भाकरी हीच खायला लागते. म्हणून म्हणत्या दाबून खावा. गुलियात्या एवढी वाट कशाला बघायला लावायचीस? घरात एकटीच होतीस तर करून टाकायचं ना त्या म्हाताऱ्याचा गेम. तुला काय वाटते मी केलं नसेल मी? अगं ते म्हातारं असं तडपडून तडपडून मारणारच होतं बघ. तेवढ्यात ती कृष्णीमध्ये आधीच 10 मिनिटं जरी उशीर होत होता का नाही तिला तरी बी म्हाताऱ्याची तिरडी निघत होती. आपल्या कानावर राम नाम सत्यची येत होतं बघ. त्या कृष्णाला दरवेळेमध्ये यायचंच असतं का? तू नका टेन्शन घेऊ. या म्हाताऱ्याचं एकदा का तिकीट निघलं का नाही की मग आपण तिच्याकडे बी बघू. मम्मी तू त्यांच्या मरण्याची वाट बघती होय? झालं म्हणजे ती काय मरत नसतात कधीच. मम्मी ते ठणठणीत बरं होणार आहे बघ. कृष्णा त्यांना बरी कोणा करता 100%. कवा तर चांगलं आणि माझ्या बाजूने बोलत जा की रे. हा आग मम्मी मी काय चुकीचं बोललो आता? समजा तर चुकीच बोलतोस. नक्की माझाच पोरगा आहेस का नाही कोणाला ठाऊक. मी आईच्या मरणावर टपलेला आहेस. जर ती म्हातारं ह्या घरात परत जित्ता आलं का नाही तर मी काय जित्ती राहत नसत्या. अगं ती म्हातारी एवढं तडपडत होतं माझ्या समोर. मला मदत मागत होतं तरी बी मी त्याला मदत केली नाही. आता ती घरात आल्यावर समध्यासनी सांगल आणि मग काय पडवीतनं डायरेक्ट बाहेरच फेकतील आपल्याला. मम्मी असं नको बोलू. मग कसं बोलू? आत्या तसं असेल ना तर हे म्हातारं मेलच पाहिजे. एकदा म्हातारं मेलं ना की सगळा दोष आपण त्या कृष्णेवर टाकू आणि मग तिला आपल्या रस्त्यातून अलगद बाजूला करू. आजची माझ्या मनातलं बोललीस बघ. माझ्या मनासारखं बोललं का नाही मग मला लय आवडतंय बघ. म्हणूनच तुला सून करून घेतली आम्ही. आता ते म्हातारं आणि कृष्णी दोघांचा बी खेळ खल्लास करायची वेळ आल्या. दादासाहेब विधातांचे कोणी नातेवाईक आहात का इथे? हो हो आम्हीच आहे. ओके हा फॉर्म घ्या आणि यावर सह्या करा. एक मिनिट कसला फॉर्म आहे हा? हा डिक्लेरेशन फॉर्म आहे. सध्या पेशंटची तब्येत थोडी नाजूक आहे आणि आता त्यांच्यावर हार्ट ट्रीटमेंट केली जाणार आहे आणि ही ट्रीटमेंट करत असताना त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. असंच लिहिलं या फॉर्म मध्ये, बाकी काही नाही. अहो बाकी काय नाही म्हणजे? दादासाहेबांच्या जीवाचं असं कसं काय बरं वाईट होईल? हा अहो त्यांचा जीव वाचावा म्हणूनच तुमच्याकडे आणलंय ना त्यांना. हो हो तुमचं बरोबर आहे सर. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण या हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. अहो पण राया त्यांचं बरोबर आहे. तू तुझ्या मनाला त्रास करून घेऊ नकोस. त्यांना त्यांचं काम करू दे. भाऊसाहेब भाऊसाहेब नर्स आम्ही सही करतोय पण आपल्या वडिलांची काळजी घे. भाऊ यांना काय झालं रे? ते बरे होतील ना? मी तरी कसं सांगू शकणार आहे. तू घाबरू नको. आम्ही ना मोठ्यातला मोठा डॉक्टर आणू पण आमच्या आबांना काही होऊ देणार नाही. नको काळजी करू.
डॉक्टर एक मिनिट, नक्की काय झालंय आमच्या आबांना? दादासाहेबांची तब्येत कशी आहे सांगा ना. मिस्टर विधाते, त्यांच्या जीवाचा धोका अजून टळलेला नाही. पुढचे 24 तास त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अहो डॉक्टर, मग थांबा ना तुम्ही. डॉक्टर डॉक्टर, रंजे, मामांजीसनी बरं आहे का ग? हो. नर्स काय झालं? पेशंट शुद्धीवर आला. विठ्ठला पांडुरंगा, पावलास रे बाबा. नर्स, आम्ही भेटायला जाऊ शकतो का त्यांना? आत्ताच नाही भेटता येणार. मी आधी डॉक्टरांना बोलवते, ते चेक करतील आणि तेच सांगतील पुढचं काय ते. तोपर्यंत कोणी इथून हलू नका. भाऊ, मला राहत नाही. कधी एकदा आतमध्ये जाऊन त्यांना भेटते असं झालंय बघ. त्यांना बघितल्याशिवाय, बोलल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही बघ. आई, काळजी नको करू. आता आलेत ना शुद्धीवर, त्यांना बरं वाटलं ना की डॉक्टर स्वतः पाठवतील त्यांना आपल्याला भेटायला. भाऊ, असंच होऊ दे रे बाबा. देवच पावला म्हणायचा. बया, ही म्हातारा आलं वय शुद्धीत. लई चिकाट आहे. माझ्याबद्दल काय बोलू नाही म्हणजे देवच पावला म्हणायचं. डॉक्टर काय येणं झालेत अजून? अगं येतील की कृष्णा. नर्स गेलेत की बोलवायला त्यांना. हा, डॉक्टर, हे बघा, मला आधी पेशंटला चेक करू द्या, मग मी काय ते सांगतो तुम्हाला. आणि हो, तोपर्यंत सर्वजण इथेच थांबा. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्यांची तब्येत आता सुधारते. तुम्ही भेटू शकता त्यांना, पण जास्त गर्दी गोंधळ करू नका आणि पेशंटला जास्त बोलायला लावू नका. आता ही समधी जर भेटली आणि म्हाताऱ्यानं खरं काय ती सांगितलं तर माझं तर काय खरंच नाही. मी जाऊ का आत का नको? नाही नाही, कायच कळना झालंय. कृष्णा, तू आत यायची गरज नाहीये. तू बाहेरच थांब. आधीच तू मामाजींच्या समोर आलीस की त्यांना राग येतोय. त्यात तुझ्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर ही येळ आलीये म्हटल्यावर आणखीनच चिडते. अहो आत्ता मी काय बी नाही केलं. माझं ऐकून तरी घ्या. मी उलट दादासाहेब तुझं आम्हाला आता काहीच नाही ऐकायचं. रंजे, जाग तू. जबाबदारी पेलता येत नसेल ना तर ती अंगावर घेत जाऊ नकोस. तुझ्या बेजबाबदारपणामुळे एखाद्याच्या जीवावर बेततं, याचा तरी विचार करत जा जरा. बिचारी, ज्या घराला माझ्यापासून वाचवाय निघाली होतीस तीच समद घर तुझ्या विरोधात गेलं की ग.